शांती आणि खरा आनंद बाह्य वस्तूंमध्ये नव्हे, इच्छा अहंकाराचा त्याग केल्यानंतर मिळते. मी ज्योती राठोड मराठी वाचन लेखमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. ऐकूया आजची ही प्रेरक कथा शिकवण. फार पूर्वीच्या काळी एक राजा दानधर्म करण्यासाठी प्रसिद्ध होता. रोज सकाळी त्याच्या राजवाड्याबाहेर गरजूंची लांबच लांब रांग लागत असे आणि राजा उदार मनाने सर्वांना मदत करत असे. पण कालांतराने त्याच्या मनात आपल्या चांगल्या कामाचा अहंकारही येऊ लागला. त्याला वाटू लागले की त्याच्यापेक्षा मोठा दानशूर या जगात कोणी नाही. एक दिवशी एक संत त्यांच्या दरबारात आले. राजा मोठ्या गर्वाने म्हणाला, गुरुदेव, तुम्हाला जे हवे ते तुम्ही माझ्याकडे मागू शकता. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेन. संतांना समजले की राजाला आपल्या दानाचा गर्व झाला आहे. त्यांनी हसत हसत आपले छोटेसे कमंडलू पुढे केले आणि म्हणाले, राजा, फक्त हे कमंडलू सोन्याच्या नाण्यांनी भरून द्या. राजाने कमंडलू पाहिले आणि हसत म्हणाला, एवढे छोटेसे काम, हे तर मी आत्ताच पूर्ण करतो. त्याने लगेच आपल्या थैलीतून सोन्याची नाणी काढून कमंडलूमध्ये टाकली, पण जशी नाणी आत गेली ती गायब झाली. राजाला आश्चर्य वाटले. त्याने कोषाध्यक्षांना बोलावून आणखी नाणी मागवली, पण प्रत्येक वेळी तेच झाले. जितकी नाणी टाकली गेली ती सर्व गायब होत असत आणि कमंडलू रिकामेच राहत असे. आता राजा चिंतेत पडला. त्याने आपला संपूर्ण खजिना मागवला आणि सतत नाणी टाकत राहिला, पण कमंडलू भरला नाही. शेवटी थकून त्याने संतांसमोर हात जोडले आणि म्हणाला, गुरुदेव, कृपया हे रहस्य सांगा. एवढे धन टाकूनही हा कमंडलू का भरत नाही? संतांनी शांत स्वरात सांगितले, राजा, हा कमंडलू मनाचे प्रतीक आहे. जसा हा कधीच भरत नाही, तसे मनही कधीच समाधानी होत नाही. धन, सुख, सुविधा, पद आणि ज्ञान काहीही मनाला पूर्णपणे भरू शकत नाही. इच्छा नेहमी वाढतच राहतात. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने समजून घेतले की खरी शांती दानाने मिळत नाही, तर अहंकार आणि इच्छांच्या त्यागाने मिळते.